आपल्याला कापसाची वस्त्रे बनवायची आहे. तर आपण सुरुवातीला कापूस कसा सोलायचा ते पाहून घेऊ. कापसातली सरकी अशी हळूवारपणे काढून घ्यायची. हळूवारपणे सरकी काढल्यामुळे आपला कापूस मऊसूत तयार होईल. हा आपला कापूस सोलून झाला आहे. आपण कापसातली पूर्णपणे सरकी काढली आहे. ही आपली सरकी. आता आपल्याला कापसाची वस्त्रे बनवायची आहेत. वस्त्रासाठी लागणारे साहित्य: ओली केलेली हळद, ओले केलेले कुंकू. आता आपल्याला वस्त्र बनवायचं आहे. आपल्याला कोणतीही पूजा करायची असेल तर आपल्याला अगोदरच वस्त्र करून ठेवली तर आपला तेवढाच वेळ कमी लागतो पूजेची तयारी करण्यासाठी. म्हणून आपण वस्त्रे अगोदरच तयार करून ठेवायची. ही अशी कापसाची नरम अशी लांब अशी हे करून घ्यायची डोरी आणि त्याला मग हळद लावायची, ओली केलेली. थोडी डार्क हळद लावायची म्हणजे आपलं वस्त्र छान दिसेल. ओलं करून लावायचं. तीन चार वेळा असं हळद लावायचं. थोडी हळद घट्टच घ्यायची. घट्ट घेतल्यामुळे आपले वस्त्र थोडे डार्क दिसेल. नंतर कुंकू लावायचं. उद्याला गुढीपाडवा आहे. मी आजच वस्त्र करून ठेवत आहे. हे बघा, वस्त्र तयार झाले आहे. आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.